बारामतीकरांच्या ओव्हरऑल सोशल मीडियावरती प्रतिक्रिया ऐकल्यानंतर बारामतीकरांचा कल हेच सांगतो की उगवत्या सूर्याला नमस्कार करत असताना मावळत्या सूर्याला विसरायचं नसतं। शेवटी अजित पवार नावाचं वलय जर बारामतीमध्ये मोठं झालं असेल तर त्यामागे शरद पवारच होते। आजपर्यंत शरद पवारांनी सगळी राज्यातली पद उपभोगली आहेत। दादा म्हणतील तीच भूमिका योग्य राहिली। ते पाहता जर शरद पवारांना आणि अजित पवारांच्या हाती काही द्यायचंच नव्हतं तर त्यांनी म्हणजे की सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणामध्ये उतरवलं असतं। त्यामुळे अजित पवार जे सांगू पाहत आहेत की पक्षामध्ये राहून माझ्यावर खूप अन्याय झाला, ही गोष्ट फेक ठरू शकते। परंतु हे झालं राजकारणाचा अनेक फॅक्टचा भाग। आता मुद्द्याला हात घालू। आत्ताच्या घडीला अजित पवार हे भावनिक राजकारण करतायत। अजित पवार सांगतात जर तुम्हाला विधानसभेला मी हवा असेल तर लोकसभेला तुम्हाला मला तिकीट द्यावं लागेल। मी तुमची कामं केली त्यामुळे लोकसभेला माझा खासदार निवडून आणावा लागणार, नाहीतर तुमची पुढची कामं होणार नाहीत। ही धमकी वजा इशारा देण्याचं काम सध्या बारामतीकरांच्या समोर सुरू आहे। आता दुसरीकडे शरद पवार आहेत। अजूनही शरद पवारांनी एकही सभा बारामतीमध्ये घेतलेली नाही। आता कालची पत्रकार सोडली तर ती टोकाची भूमिका जी घेत आहेत ते अजित पवारांकडून सुप्रिया सुळेवरती होते। अजित पवारांनी म्हटलं की फक्त संसदेमध्ये भाषण ठोकून किंवा संसदेमध्ये बोलून आपल्या मतदारसंघाचा किंवा बारामतीचा विकास होत नसतो। त्यासाठी मतदारसंघामध्ये लक्ष घालावं लागत असतं आणि त्यानंतरच विकास होतो। आता अजित पवार एकच खासदारकी लढवली की अजित पवार लोकसभा लढवली, कदाचित त्यांना माहीत नसावं की माहीत असून देखील जाणून बुजून तेही सगळं प्रकरण जे आहे ते वेगळ्या बाजूने किंवा वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत का हे माहीत नाही। पण जो कोणी उमेदवार हा लोकसभेत लढतो तो व्यक्ती संसदेमध्ये आपले प्रश्न मांडू शकतो, ना की तो आपल्या मतदारसंघामध्ये असो। हा झाला एक भाग। आता दुसरा मुद्दा जे अजित पवार हे बारामतीमधील बाजू सांभाळत होते म्हणून कदाचित सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये लक्ष देण्याची गरज पडली नव्हती। पण पुढे जाऊन आपलाच भाऊ आपल्यावरती किंवा आपल्या बहिणीला पाडा असं म्हणेल याचा विचार देखील सुप्रिया सुळे यांनी स्वप्नात देखील केला नव्हता। आता बारामतीकरांसमोर एक मोठा पेच उभा राहिला आहे। एकंदरीत अजित पवारांनी लावलेली फिल्डिंग बघता अजित पवार कदाचित सुप्रिया सुळे विरोधात सुनीत्रा पवार यांना निवडून आणू सुद्धा शकतील अशी एक चर्चा समोर येते। पण जर असं घडलंच तर मग बारामती सोबत शरद पवार हा विषय सुद्धा कायमस्वरूपीसाठी संपून जाणार आहे। आता शरद पवार नावाचा सूर्य अस्त होऊन जाईल आणि त्यानंतर फक्त आणि फक्त अजित पवारच बारामतीमध्ये उरतील। पण असं बारामतीकर कधी होऊ देणार नाहीत। शेवटी जुना जाणता जो वर्ग आहे तो आजही शरद पवारांच्या मागे आहे आणि त्यांना मानतो, आणि जो तरुण पिढीमध्ये जो आहे ते अजित पवारांची क्रेज आहे। आता काय होईल आता हे पाहणं खूप गरजेचं आहे। शरद पवार सुप्रिया सुळेंना म्हणजेच आपल्या लेकीला बारामतीमधून निवडून आणू शकतात की नाही, की अजित पवार देखील भाजपचं त्यांच्यावर प्रेशर आहे असणार आहे। त्यामुळं जर लोकसभेची सीट अजित पवारांनी काढू शकले नाहीत तर मात्र अजित पवार आणि त्यांची पॉवर राज्याच्या राजकारणातला त्यांचा दबदबा सुद्धा संपणार आहे। कदाचित पुन्हा भाजप अजित पवारांना साईडलाईन करून 2024 नंतर त्यांना एखाद्या कोपऱ्यात दिसतील। त्यामुळे आटीतटीची आणि होईल तेवढी संघर्षाची लढाई अजित पवार लढतील आणि त्यासाठी भलेही आपल्या घरातलेच बदनाम झाले तरी चालतील, पण ही सीट काढतील अशी एक चर्चा सध्या बारामतीमध्ये सुरू आहे। आता याबाबत तुमचं मत काय आहे? असं शरद पवार होऊ देतील का, की शेवटच्या क्षणाला शरद पवार एखादा नवीन डाव टाकतील का, की सुप्रिया सुळेंची सीट खरंच बारामतीमध्ये धोक्यात येऊ शकते का? हे कमेंट करून तुम्ही आम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये सांगू शकता। आणि हा मुद्दा आणि हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी।